हिंगोली जिल्हा महसूल सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन आज येथील कैलासवासी शिवाजीराव देशमुख सभागृहात करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार सर्वश्री श्रीकांत भुजबळ, जीवकुमार कांबळे, हरीश गाडे, सखाराम मांडवगडे, शारदा दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली कला सादर केली। या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी एक प्यार का नगमा है हे गीत गात उपस्थित रसिकांचा वंशमोर मिळवला। या सांस्कृतिक स्पर्धेत समूह गायन प्रकारात कळमनुरीचा स्मिता सूर्यवंशी आणि इतर संघ प्रथम, एकपात्री कला प्रकारात वसमतच्या माधव वाडीकर यांना प्रथम, वैयक्तिक गीत गायनामध्ये विनोद डोणगावकर आणि नकुल वाघुंडे प्रथम, आम्रपाली चोरमारे द्वितीय, स्मिता सूर्यवंशी यांना तृतीय क्रमांक मिळाला। समूह नृत्यामध्ये सुधाकर सराटे आणि संघ प्रथम, माधव वाडीकर व त्यांचा संघ द्वितीय आलाय। युगल गीत गायनामध्ये प्रल्हाद गोटे आणि आम्रपाली चोरमारे यांना प्रथम क्रमांक, मृदंग वादनमध्ये दत्ता वालेकर यांना प्रथम क्रमांक, युगल नृत्यामध्ये किरण पावडे आणि दीपाली संघई यांना प्रथम क्रमांक, अभंगामध्ये शिल्पा सरसकटे यांना प्रथम क्रमांक, नाटिकेमध्ये शिरीष आसेगावकर प्रथम, वैयक्तिक नृत्यामध्ये मारुती शिरसाट आणि शंभू दुभळकर यांना प्रथम, हार्मोनियम वादनामध्ये संदीप डोंगरे यांना प्रथम, तर लावणीमध्ये व्यंकटी मनूरकर यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे। या सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। तसेच सर्व विजेत्यांना विभागीय स्तरावर जालना दिनांक 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी परीक्षक म्हणून शिल्पा नरसीकर व मंगेश पांडे यांनी काम पाहिलंय। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अशोक केंद्रेकर यांनी केलं। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, संजय गुगे, अक्रम शेख यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत।